नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयी आज 20 सप्टेंबर अतिशय मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि 4,500 रुपये आणि तिसरा हप्ता जो आहे तो आजच येणार का याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. यांनी अदिती तटकरे यांच्या लाईव्ह भाषणात तुम्ही आत्ताच आपल्या ऑडिओ क्लिपद्वारे ऐकले असेल की सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता जो आहे तो आपण सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत देणार आहोत. परंतु एंडिंगपर्यंत म्हणजे किती तारखेला एक्झॅक्ट देणार आहेत हे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारचे इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल व्हिडिओ तुमच्याद्वारे मिस होणार नाहीत. सर्वात प्रथम म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या त्यांच्या लाईव्ह भाषणाद्वारे केलेले आहे. आपण संपूर्ण लाईव्ह भाषण तुम्हाला दाखवत नाही, तर त्याविषयी मेन ज्या गोष्टी आहेत त्याच आपण आत्ता लगेचच तुम्हाला सांगून टाकणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती तुमच्याकडून मिस आऊट होणार नाही. सर्वात प्रथम कालच अदिती तटकरे यांचे लाईव्ह भाषण जे आहे ते पार पडलेले आहे आणि त्याच लाईव्ह भाषणा दरम्यान त्यांचे हे लाईव्ह चित्र जे आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याद्वारेच भाषणाद्वारे यांनी सांगितलेले आहे की सर्व महिलांना तिसरा हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल आणि 4,500 रुपयांचा पहिला हप्ता देखील त्यांना अजूनपर्यंत प्राप्त झालेला नसेल, तर अशा महिलांनी सर्वात प्रथम 3 गोष्टी करायच्या आहेत. आता त्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या असणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत, जेणेकरून तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते लवकरच क्रेडिट होणार आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमचे खाते जे आहे ते आधार कार्डशी संलग्न करायचे आहे. आता आधार कार्डशी खाते संलग्न का करायचे आहे, तर तुमचे पैसे जे आहेत ते आधार कार्डद्वारेच म्हणजे DBT पोर्टलद्वारे तुम्हाला पाठवणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर ते आधार कार्ड तुम्ही बँकेशी एकदा लिंक करून घ्या, जेणेकरून पैसे जे आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाचे काम जे आहे ते काय करायचे आहे, तर ते म्हणजे तुमचे खाते जे आहे ते स्टेटस ॲक्टिवेट आहे की डिॲक्टिवेट झाले आहे ते देखील एकदा बँकेत जाऊन चेक करून येऊ शकता तुम्ही, किंवा त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर मारून पैसे क्रेडिट 100 रुपये देखील टाकून देखील तुम्ही खाते तुमचे चालू आहे की बंद आहे ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण की भरपूर जणांचं DBT लिंक आहे, परंतु खाते जे आहे ते अनॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांना पैसे जे आहे ते प्राप्त होत नाहीत. जसे की तुम्हाला माहिती आहे, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खाते उघडले असेल आणि 1 वर्षापासून त्या खात्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारे ट्रान्झॅक्शन केले नसेल, किंवा जर तुम्ही त्या खात्याद्वारे कधी पैसे टाकले किंवा अंगठ्याद्वारे पैसे जर काढले नसेल फिंगरप्रिंटद्वारे, तर तुमचे खाते जे आहे ते डिॲक्टिवेट होते आणि KYC जी आहे ती तुम्हाला करावी लागते. आता KYC करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, तर पोस्ट ऑफिसमध्ये जर पोस्टाचे अकाउंट असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगायचे आहे की आमची अकाउंटमध्ये 100 रुपये टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जर त्यांनी पोस्ट ऑफिसमध्येच एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पोस्ट ऑफिसद्वारेच तुम्ही तेथे जाऊन त्या साहेबांच्याकडूनच पैसे टाकायचे आहेत आणि त्यांना सांगायचे आहे आमचे खाते जे आहे ते 1 वर्ष झालेले आहे उघडून आणि त्यामुळे आम्हाला KYC जी आहे ती करायची आहे. तरी तुम्ही आमची KYC जे आहे ते लवकरात लवकर लगेच करून घ्या, जेणेकरून तुम्ही KYC केल्याच्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवसाच्या आतच पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे. त्यावेळी हे झाले दुसरे काम. आता KYC झाल्याच्यानंतर बाकीच्या देखील भरपूर गोष्टी असतात. ते म्हणजे तुम्ही आता एक KYC केली, खात्यात पैसे देखील टाकून ॲक्टिवेट जर केले, तर आता महत्त्वपूर्ण तिसरा मुद्दा राहतो म्हणजे तुम्ही एकदा बॅलन्स चेक करून या. हो मित्रांनो, अतिशय तुम्ही बरोबर ऐकत आहात. बॅलन्स जे आहे ते चेक करा, कारण की भरपूर महिलांना पैसे पडून 8-8, 10-10 दिवस झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचे अकाउंटचे बॅलन्स जे आहे ते देखील चेकच केले नाही आणि पैसे पडून देखील त्या बोलत आहेत आम्हाला पैसे जे आहे ते पडलेले नाही. त्यामुळे बँकेत जाऊन किंवा पोस्टाची बँक असेल तर त्यांनी नंबर देखील दिलेला आहे, त्या नंबरवर BAL असे टाईप करून पाठवले, SMS केला तर लगेचच तुमच्या खात्याचे किती पैसे आहेत त्याचा मेसेज जो आहे तो तुम्हाला प्राप्त होत असतो. त्यामुळे सर्वात प्रथमचे बॅलन्स देखील एकदा चेक करा, जेणेकरून पैसे तुमच्या खात्यात आले की नाही किंवा क्रेडिट झाले की नाही त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्हाला पैसे जर आले असतील तर त्वरित ते लगेच काढून घ्या, कारण की सध्या फॉर्म जे आहे ते रिसबमिट आणि रिचेकिंगचे देखील प्रोसेसिंग चालू झालेली आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म जर काही अडचण असेल तर पैसे जे आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर आले असतील तर काढून घ्या. आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत अशा महिलांना देखील लवकरच पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारचे भाष्य अदिती तटकरे यांनी त्यांच्या लाईव्ह भाषणात जे आहे ते केलेले आहे. अशा प्रकारचे आत्ताची सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होते. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी.